ही धडकी भरवणारी दृश्य एकदा बघाच. ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधील चमोली येथील तमाक नाल्याला अचानक भीषण पूर आला. पुराच्या तीव्र प्रवाहामुळे बेली ब्रिज, एक वाहन आणि बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे चालकच वाहून गेले. मल्लारी नीती राष्ट्रीय महामार्गावरील हा पूल जोशीमठाला सीमावर्ती भागाशी जोडतो. हा पूल खचल्यामुळे जुम्मा आणि नीतीसह सुमारे 12 गावांचा संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. पिथौरागड जिल्ह्यातील रहिवासी असलेले बीआरओचं चालक पंकज पूर पाहत असताना अचानक पूल कोसळला आणि ते पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले. पियुष अजूनही बेपत्ता आहेत. नाल्यातून पुराचे पाणी वेगाने वाहू लागल्यानं एक वाहनही वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तात्काळ सक्रिय करण्यात आली असून जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या तुकड्यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले. पूल कोसळल्यानंतर प्रशासनानं लगतच्या रस्त्यांवरील वाहतूकही बंद केली आहे. प्रशासकीय पथके नुकसानीचा अंदाज घेत असून बीआरओनं पर्यायी रस्त्यासाठी काम सुरू केले. येत्या 1 ते 2 दिवसात वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती चमोलीचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी NK जोशी यांनी दिली. गेल्या काही वर्षात तमाक नाल्यात आलेला पूर आणि भूस्खलनामुळे जोशीमठ नीती मार्गावरील वाहतुकीत वारंवार अडथळे आले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी अधिकाऱ्यांना मदत व बचाव कार्य वेगानं करण्याचं आणि नदीकाठच्या सखल भागात खबरदारीचे उपाय योजण्याचे निर्देश दिलेत. तसेच पूल कोसळल्यामुळे लगतच्या गावांमध्ये रेशन, अन्नधान्य, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री धामी यांनी अधिकाऱ्यांना दिलेत.